नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मकर राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना, कोणत्या घटना घडतील, कोणत्या गोष्टी होतील, संपूर्ण राशी भविष्य मकर राशीचे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी असतील, दुःख असेल, संकट असेल, समस्या असेल, काही प्रश्न असेल, मार्ग मिळत नसेल, पैसा, नोकरी, लग्न, घरातील ताणतणाव असेल, तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल योग्य मार्गदर्शन हवं असेल की पुढे काय करावं, कसं करावं, पत्रिकेतील दोष तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, दोष असतील तर मग त्यावर कोणते उपाय, कोणत्या सेवा करायच्या, यामधून कसं बाहेर पडावं, लग्न जमत नाहीये, संतान प्राप्ती होत नाहीये किंवा काम बनत नाहीये, बिझनेस चालत नाहीये, ज्याही समस्या असतील त्यावर सविस्तर तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करावा. आम्ही तुम्हाला सविस्तर तुमची पत्रिका व्यवस्थित बघून मार्गदर्शन करू. काही दोष असतील तर त्यावर सेवा आणि उपाय सुद्धा देऊ. त्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला नक्की मेसेज करावा. मित्रांनो, एप्रिल 2026 मकर राशीसाठी हा महिना शांत दिसणारा असेल पण आतून मोठे बदल घडवणारा महिना असणार आहे. हा महिना तुम्हाला एक गोष्ट जाणवून देणार आहे की तुम्ही खूप काळ मेहनत करत आहात पण त्याचा परिणाम अजून दिसत नाही आणि कधी कधी मनात प्रश्न येतो, मी जे करतोय ते खरंच योग्य आहे का? मित्रांनो, महिन्याच्या सुरुवात होईल थोड्या थकव्याने. कामाचा ताण असेल, जबाबदाऱ्या वाढलेल्या असतील आणि सतत काहीतरी तुम्हाला प्रूव्ह करण्याची गरज असेल आणि त्यामुळे तुम्हाला वाटेल की थोडं थांबावं. पण एप्रिल तुम्हाला थांबू देणार नाही. पहिल्या 7 ते 10 दिवसात काही चॅलेंजेस येतील, कामात डिले होईल, प्लॅन चेंज होतील किंवा एखादी अडचण समोर येऊन उभी राहील आणि इथे तुमचा पेशंट टेस्ट होणार आहे. मकर राशीवाल्यांनो, तुमची ताकद आहे सहनशीलता आणि मेहनत करत राहणे. जर तुम्ही काम राहिलात तर ही सिच्युएशन तुमच्या बाजूने वळेल. मित्रांनो, एप्रिलमध्ये तुमच्या करिअरमध्ये सडन चेंजेस तुम्हाला दिसणार नाही पण स्ट्रॉंग फाउंडेशन नक्की तयार होणार आहे. तुमचं काम नोटीस होणार आहे, तुमची कन्सिस्टन्सी लोकांना दिसणार आहे आणि तुमच्यावर ट्रस्ट वाढणार आहे. 10 ते 20 तारखेच्या दरम्यान तुम्हाला एक रिकग्नायझेशन मिळू शकते, अप्रिशिएशन मिळू शकते, न्यू रिस्पॉन्सिबिलिटी मिळू शकते किंवा प्रमोशनची हिंट मिळू शकते. पण ही सक्सेस ओव्हरनाईट नाही. तुम्ही जे मागे मेहनत केली आहे त्याचा हा रिझल्ट तुम्हाला एप्रिलपासून मिळायला सुरुवात होणार आहे. मकर राशीवाल्यांनो, पैशाच्या बाबतीत एप्रिल स्टेबल महिना असणार आहे. इन्कम येईल आणि खर्च सुद्धा मॅनेजेबल असतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉंग टर्म प्लॅनिंग खूप महत्त्वाचा आहे. शॉर्ट टर्म फायदा पाहून डिसिजन घेऊ नका. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी थोडा विचार करा. एप्रिलमध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये स्टॅबिलिटी येणार आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर पार्टनर तुमच्यावर विश्वास ठेवतो पण एक गोष्ट कमी आहे, ते म्हणजे एक्सप्रेशन. तुम्ही तुमच्या भावना किंवा तुमचा पार्टनर त्याच्या भावना एक्सप्रेस करत नाहीये. तुम्ही प्रेम करता पण दाखवत नाही आणि त्यामुळे समोरच्याला कधी कधी डाऊट येतो. एप्रिलमध्ये जर तुम्ही थोडं ओपन झालात तर नातं खूप स्ट्रॉंग होईल. सिंगल लोकांसाठी एखादी सिरियस आणि स्टेबल व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. पण तुम्ही कामात इतके बिझी असाल की तुम्ही लक्ष देणार नाही. लक्षात ठेवा, करिअरसोबत लाईफसुद्धा महत्त्वाचे आहे. एप्रिलमध्ये तुम्ही फिजिकली आणि मेंटली थकू शकतात. सतत काम, कमी रेस्ट आणि प्रेशर आणि त्यामुळे बॅक पेन, झोप कमी, एनर्जी कमी हे वाटू शकतं. यासाठी काय करावं? रेस्ट घ्या, रुटीन बॅलन्स करा आणि हेल्थ इग्नोर करू नका. मकर राशीवाल्यांनो, तुमची सवय आहे जास्त काम करण्याची पण एप्रिलमध्ये जर तुम्ही लिमिट क्रॉस केली तर हेल्थवर परिणाम होणार आहे 100%. म्हणून वर्क लाईफ बॅलन्स ठेवा. महिन्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि एक कॉन्फिडन्स येईल की मी जे करतोय ते योग्य आहे. मकर राशीचा स्वामी शनी आहे, त्यामुळे शनिवारी ओम शन शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा आणि काळ्या तिळाचं दान करावं. हा उपाय तुमच्या आयुष्यात स्थिरता आणेल आणि अडथळे कमी करेल. मकर राशीवाल्यांनो, एप्रिल महिना तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तो तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे. जर तुम्ही पेशंट ठेवला तर यश नक्की मिळेल. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करावा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.